समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कंटेनरला फॉर्च्युनरची पाठीमागून धडक, डॉक्टर दाम्पत्याचा मृत्यू. बदनापूर येथील नूर मेडिकल कॉलेजचे प्राध्यापक डॉक्टर सय्यद आसिफ आणि पत्नी गुलसिता यांचा जागीच मृत्यू. 2 मुले व चालक जखमी. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडा राजा तालुक्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर मंगळवारी झालेल्या भीषण अपघातात डॉक्टर दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची 2 मुलं आणि चालक गंभीर जखमी झाले. ही दुर्घटना मुंबई कॉरिडॉरवरील चॅनल क्रमांक 326 जवळ किंगाव राजा परिसरात घडली. नागपूरहून छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी फॉर्च्युनर MH20HN 6768 भरधाव वेगात पुढे जात असताना लोखंडी सळ्या घेऊन जाणाऱ्या कंटेनरला NL01 AD 4981 पाठीमागून जोरदार धडकली. धडक इतकी भीषण होती की फॉर्च्युनरचा पुढील भाग पूर्णपणे चिरडला गेला आणि वाहन कंटेनरच्या मागील चाकांपर्यंत घुसले. या अपघातात फॉर्च्युनरमधील डॉक्टर सय्यद आसिफ सय्यद उमर वयवर्ष 52 आणि त्यांची पत्नी गुलसितान बी सय्यद आसिफ वयवर्ष 45 यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार डॉक्टर सय्यद आसिफ हे जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील नूर मेडिकल कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. दरम्यान या अपघातात त्यांची 2 मुलं आणि वाहन चालक गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बचाव पथक आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. अपघातामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. स्थानिक नागरिकांनी मात्र समृद्धी महामार्ग प्रशासनाच्या आपत्कालीन प्रतिसादावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अपघातानंतर जखमींना तातडीनं बाहेर काढून उपचार मिळाले असते तर मृतांची जीवितहानी टाळता आली असती, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.